नमस्कार. देव कुठे आहेत? मंदिरात, मूर्तीत की एखाद्या संतांच्या चरणी? पण जर मी तुम्हाला सांगितलं की देव माणसातही असतो आणि तो ओळखण्यासाठी फक्त श्रद्धेची गरज असते. कोल्हापूरच्या भूमीत जन्मलेले एक साधे धनगर कुटुंबातील व्यक्तिमत्व ज्यांच्या आयुष्यात असंख्य अद्भुत अनुभव घडले, ते म्हणजे संत बाळूमामा. आजच्या या कथेत जाणून घेऊया बाळूमामांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांची अद्भुत लीला, गुरूंची भेट, त्यांची शिकवण आणि आदमापूरच्या समाधीपर्यंतचा त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगाव जवळील चिक्कोडी तालुक्यातील अकोळे या गावात झाला. त्यांचे आईवडील होते मायप्पा आणि सत्यवा. मायप्पा आणि सत्यवा यांना 3 मुले होती. त्यातील मधला मुलगा म्हणजे बाळू. लहानपणापासूनच बाळू इतर मुलांपेक्षा वेगळा होता. तो गावातील इतर लोकांमध्ये फारसा मिसळत नसे. एकांतात राहणे, स्वतःमध्ये मग्न राहणे आणि शांतपणे आपले जग जगणे हेच त्याला आवडत असे. आईवडिलांना मात्र आपल्या मुलाच्या या वागण्याची चिंता वाटत असे. बाळूला कामाची सवय लागावी म्हणून त्याचे वडील मायप्पांनी त्याला चंद्रलाल शेटजी यांच्या घरी कामाला ठेवले. बकऱ्यांना जंगलात चरायला नेणे हे त्याचे काम होते. बाळू मन लावून आपले काम करत असे, पण त्याचे राहणीमान मात्र विलक्षण होते. काटेरी बाभळीच्या झाडाखालीच तो निवांत झोपत असे. काटेरी कुंपणाला टेकून बसत असे. जणू काट्यांचीही त्याला भीती नव्हती. शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू राहत असे. जेवणासाठी त्याला एक फुटकी थाळी दिली होती. बाळू त्या थाळीत जेवत असे आणि जेवण झाल्यावर ती थाळी स्वतः स्वच्छ करून ठेवत असे. एके दिवशी शेटजींच्या वृद्ध आईची नजर त्या थाळीकडे गेली. थाळीतून एक विलक्षण तेजस्वी प्रकाश दिसत होता. कुतूहलाने त्यांनी ती थाळी उचलली आणि त्यांना थाळीच्या मध्यभागी दैवी दर्शन घडल्याचे कथा सांगितली जाते. त्या क्षणापासून बाळू हा साधा मुलगा नसून काहीतरी विलक्षण आध्यात्मिक सामर्थ्य असलेला जीव आहे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. काळ पुढे सरकत गेला. बाळूमामांचा विवाह झाला. योग्य वेळ आल्यावर त्यांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. गुरूंच्या कृपेमुळे बाळूमामांच्या अवधूत स्वरूपी जीवनाला आध्यात्मिक शिस्त लाभली. त्यांची गुरु परंपरा श्री दत्त, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज पाटगाव, श्री मुळे महाराज अशी सांगितली जाते. यानंतर गुरु आणि शिष्याची ही जोडी अनेक ठिकाणी संचार करू लागली. बाळूमामांच्या आयुष्यात अनेक विलक्षण प्रसंग घडले. त्यांच्या सहज बोलण्यातून, साध्या वागण्यातून अनेकांना आध्यात्मिक अनुभव आले. अनेक भक्त त्यांच्या चरणी आले. काहींच्या जीवनातील संकटे दूर झाली, तर काहींना त्यांच्या शब्दातून धीर मिळाला. पण या सर्व गोष्टींचे श्रेय बाळूमामा स्वतःकडे घेत नसत. त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता नामस्मरण, साधेपणा आणि माणुसकी. बाळूमामांचा वेश अगदी साधा होता. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चपला आणि हातात धनगरी काठी. ते मराठी आणि कानडी भाषा अस्खलितपणे बोलत. खेड्यातील लोकांशी मात्र त्यांच्या भाषेत, त्यांच्या सहज शैलीत संवाद साधत. त्यांची शिकवण अतिशय सोपी होती. माणसाने माणसासारखं वागावं. जात-पात, श्रीमंती गरिबी या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा संदेश त्यांनी दिला. बाळूमामांनी आपल्या भक्तांना एक साधा पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगितला. रामकृष्ण हरी, अखंड नामस्मरण करा, मनात श्रद्धा ठेवा आणि आपल्या आचरणातून माणुसकी जपा. हीच त्यांच्या जीवनाची खरी शिकवण होती. वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे संत बाळूमामांनी समाधी घेतली. पण त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेनुसार समाधीनंतरही बाळूमामांचे अस्तित्व भक्तांना विविध अनुभवांच्या रूपाने जाणवत राहिले. आजही असंख्य भक्त आदमापूरला दर्शनासाठी येतात. म्हणूनच आदमापूरला अनेक भक्त दुसरे पंढरपूर असे मानतात. आदमापूर येथील बाळूमामांचे समाधी मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे मोठे स्थान आहे.
मंदिराचे सुंदर दगडी महाद्वार, प्रशस्त सभामंडप आणि बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहताच भक्तांचे मन भक्तिभावाने भरून जाते. समोर बाळूमामांची मूर्ती दिसताच हात आपोआप जोडले जातात. मनात एकच भावना निर्माण होते, बाळूमामा तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू दे. संत बाळूमामांचे जीवन आपल्याला एक मोठा संदेश देते. देव शोधण्यासाठी नेहमी दूर जाण्याची गरज नसते. माणसात माणुसकी शोधली तर तिथेच देवाचा अनुभव येऊ शकतो. चला, बाळूमामांच्या शिकवणीप्रमाणे अखंड नामस्मरण करूया, माणुसकी जपूया आणि रामकृष्ण हरीचा जप करूया. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही भक्तिमय कथा आपल्या भक्त परिवारासोबत नक्की शेअर करा.